नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, नेरीस हा प्राणी डॅश संघात येतो। योग्य पर्याय आहे 3, तर नेरीस हा प्राणी ॲनिलिडा या संघात येतो। प्रश्न क्रमांक 2, हायड्रा हा प्राणी डॅश या संघात येतो। योग्य पर्याय आहे 2, तर हायड्रा हा प्राणी सिलेंटेराटा या संघात येतो। प्रश्न क्रमांक 3, स्पायरोगैरा डॅश या विभागात येतो। योग्य पर्याय आहे 2, तर स्पायरोगैरा हा थॅलोफायटा या विभागात येतो। प्रश्न क्रमांक 4, गोगलगाय डॅश या संघात येते। योग्य पर्याय आहे 1, तर गोगलगाय मोलुस्का या संघात येते। प्रश्न क्रमांक 5, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी केवळ डॅश या वर्गातल्या मादी प्राण्यांना असतात। योग्य पर्याय आहे 2, तर दूध स्रवणाऱ्या ग्रंथी केवळ मॅमॅलिया याच वर्गातल्या मादी प्राण्यांना असतात। प्रश्न क्रमांक 6, डॅश या प्राण्यात प्रचलनासाठी नलिकापाद असतात। योग्य पर्याय आहे 3, तर तारा मासा या प्राण्यात प्रचलनासाठी नलिकापाद असतात। प्रश्न क्रमांक 7, टोड डॅश या वर्गात येतो। योग्य पर्याय आहे 3, तर टोड हा उभयचर्ग या वर्गात येतो। प्रश्न क्रमांक 8, अँटोन व्हॅन ल्युव्हेनॉक यांनी डॅशचा शोध लावला। योग्य पर्याय आहे 3, तर अँटोन व्हॅन ल्युव्हेनॉक यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 9, गोल्गी काया पेशी अंगकात असणाऱ्या कोशांना डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 3, तर गोल्गी काया पेशी अंगकात असणाऱ्या कोशांना कुंडे असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, टॅडपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा त्याच्या शेपटीचे पचन होते। योग्य पर्याय आहे 1, तर टॅडपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा लय कारिकेमार्फत त्याच्या शेपटीचे पचन होते। प्रश्न क्रमांक 11, डॅश विषारी पदार्थांना जलद्रावणीय करतात व त्यामुळे ते मूत्राद्वारे उत्सर्जित होतात। योग्य पर्याय आहे 2, तर गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका विषारी पदार्थांना द्रवजालनीय करतात व त्यामुळे ते मूत्राद्वारे उत्सर्जित होतात। प्रश्न क्रमांक 12, रेबीजने डॅश संस्थेवर परिणाम होतो। योग्य पर्याय आहे 4, तर रेबीजने मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम होतो। प्रश्न क्रमांक 13, शरीरातून मौल्यवान डॅश निघून गेल्यास निर्जलीभवन हे घातक ठरू शकते। योग्य पर्याय आहे 3, तर शरीरातून मौल्यवान क्षार निघून गेल्यास निर्जलीभवन हे घातक ठरू शकते। प्रश्न क्रमांक 14, बल हे डॅश निगडीत आहे। योग्य पर्याय आहे 1, तर बल हे त्वरणाशी निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 15, मूळ, खोड व पाणी असा भेद नसणाऱ्या वनस्पती शरीराला डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2, तर मूळ, खोड व पाणी असा भेद नसणाऱ्या वनस्पती शरीराला थॅलस असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 16, ज्या वनस्पतीत फुले ही प्रजननांगे असतात त्या वनस्पती डॅश वर्गात येतात। योग्य पर्याय आहे 2, तर ज्या वनस्पतीत फुले ही प्रजननांगे असतात त्या वनस्पती आवृत्तबीजी वर्गात येतात। प्रश्न क्रमांक 17, डॅश वर्गातील वनस्पतींमध्ये संवहनी संस्था असते।
योग्य पर्याय आहे 4. तर टेरिडोफाइटा वर्गातील वनस्पतीमध्ये संवहनी संस्था असते. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश संघाचे वैशिष्ट्य संधियुक्त उपांगे हे आहे. योग्य पर्याय आहे 3. तर आर्थ्रोपोडा संघाचे वैशिष्ट्य संधियुक्त उपांगे हे आहे. प्रश्न क्रमांक 19. ॲनिलिडा संघातल्या प्राण्यांच्या शरीरावर डॅश डॅश असतात. योग्य पर्याय आहे 1. तर ॲनिलिडा संघातल्या प्राण्यांच्या शरीरावर दृढ रोम असतात. प्रश्न क्रमांक 20. झुरळाच्या डोक्यावर दिसणाऱ्या लांब अवयवांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर झुरळाच्या डोक्यावर दिसणाऱ्या लांब अवयवांना स्पृशा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. डॅश डॅश हा प्राणी उभयलिंगी आहे. योग्य पर्याय आहे 2. तर गांडूळ हा प्राणी उभयलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 22. पक्ष्यांच्या हृदयाला डॅश डॅश कप्पे असतात. योग्य पर्याय आहे 4. तर पक्ष्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. प्रश्न क्रमांक 23. कबुतराचा समावेश डॅश डॅश या संघात केला जातो. योग्य पर्याय आहे 4. तर कबुतराचा समावेश कॉर्डाटा या संघात केला जातो. प्रश्न क्रमांक 24. डॅश डॅश हे आर्थ्रोपोडा संघाचे वैशिष्ट्य आहे. योग्य पर्याय आहे 2. तर संधियुक्त उपांगे हे आर्थ्रोपोडा संघाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 25. पक्ष्यांमध्ये पिसांचा डॅश डॅश असतो. योग्य पर्याय आहे 1. तर पक्ष्यांमध्ये पिसांचा बाह्य कंकाल असतो. प्रश्न क्रमांक 26. मूत्रविसर्जन होण्यापूर्वी त्यातील उपयुक्त घटकांचे शोषण डॅश डॅश या ऊतींद्वारे केले जाते. योग्य पर्याय आहे 2. तर मूत्रविसर्जन होण्यापूर्वी त्यातील उपयुक्त घटकांचे शोषण घनाभरूप अभिसर या ऊतीद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 27. डॅश डॅश 2 हाडे एकमेकांशी जोडली जातात. योग्य पर्याय आहे 1. तर अस्थिबंधांमुळे 2 हाडे एकमेकांशी जोडली जातात. प्रश्न क्रमांक 28. श्वासनलिका डॅश डॅश या ऊतीपासून बनलेली असते. योग्य पर्याय आहे 3. तर श्वासनलिका कास्ती या ऊतीपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 29. रक्तवाहिन्यांच्या भोवताली डॅश डॅश ऊती असते. योग्य पर्याय आहे 3. तर रक्तवाहिन्यांच्या भोवताली विरल ऊती असते. प्रश्न क्रमांक 30. डॅश डॅश ऊती उष्णतारोधक असते. योग्य पर्याय आहे 3. तर चरबीयुक्त ऊती उष्णतारोधक असते. प्रश्न क्रमांक 31. आपल्या शरीरात 400 डॅश डॅश असतात. योग्य पर्याय आहे 4. तर आपल्या शरीरात 400 स्नायू असतात. प्रश्न क्रमांक 32. चेतापेशीपासून निघणाऱ्या लहान शाखा असणाऱ्या तंतूस डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर चेतापेशीपासून निघणाऱ्या लहान शाखा असणाऱ्या तंतूस वृक्षिका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 33. बियांच्या कठीण कवचात डॅश डॅश ऊती असतात. योग्य पर्याय आहे 2. तर बियांच्या कठीण कवचात दृढ ऊती असतात. प्रश्न क्रमांक 34. पर्णरंध्रातून डॅश डॅश होते. योग्य पर्याय आहे 2. तर पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. प्रश्न क्रमांक 35. पानांकडून वहन मुळांकडे होते. योग्य पर्याय आहे 3. तर पानांकडून अमिनो आम्लाचे वहन मुळांकडे होते.
प्रश्न क्रमांक 36. डॅशच्या उती अन्नाची साठवण करतात. योग्य पर्याय आहे 2. तर मूल उतिया अन्नाची साठवण करतात. प्रश्न क्रमांक 37. मेंदू व मज्जारज्जू अनेक डॅशपासून बनलेला असतो. योग्य पर्याय आहे 3. तर मेंदू व मज्जारज्जू अनेक चेतापेशींपासून बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 38. डाल्टन हे डॅशचे एकक आहे. योग्य पर्याय आहे 1. तर डाल्टन हे अणुवस्तुमानाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 39. डॅशच्या मूलद्रव्याच्या अणुत अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. योग्य पर्याय आहे 4. तर निऑन या मूलद्रव्याच्या अणुत अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. प्रश्न क्रमांक 40. कॅथोड किरण म्हणजे डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर कॅथोड किरण म्हणजे ऋणप्रभारित कण होय. प्रश्न क्रमांक 41. मानवाची श्राव्य मर्यादा डॅश इतकी असते. योग्य पर्याय आहे 2. तर मानवाची श्राव्य मर्यादा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी असते. प्रश्न क्रमांक 42. एसआय पद्धतीत तरंग लांबीचे एकक डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर एसआय पद्धतीत तरंग लांबीचे एकक मीटर आहे. प्रश्न क्रमांक 43. एसआय पद्धतीत कार्याचे एकक डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर एसआय पद्धतीत कार्याचे एकक जूल आहे. प्रश्न क्रमांक 44. सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे. योग्य पर्याय आहे 2. तर सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक अर्ग आहे. प्रश्न क्रमांक 45. पांढऱ्या लेग हॉर्न कोंबडीची वार्षिक अंडी देण्याची क्षमता डॅश इतकी असते. योग्य पर्याय आहे 3. तर पांढऱ्या लेग हॉर्न कोंबडीची वार्षिक अंडी देण्याची क्षमता 200 ते 250 इतकी असते. प्रश्न क्रमांक 46. माशांची अंडी उबवण्याच्या जागेला डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर माशांची अंडी उबवण्याच्या जागेला हॅचरी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 47. एपिस डॉर्सेटा या माशीला डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर एपिस डॉर्सेटा या माशीला खडकी माशी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश हा प्राणीवर्गात मोडतात. योग्य पर्याय आहे 1. तर अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या प्राणीवर्गात मोडतात. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो. योग्य पर्याय आहे 2. तर प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. वनस्पतींच्या पेशीभित्तिका कशापासून बनलेल्या असतात. योग्य पर्याय आहे 2. तर वनस्पतींच्या पेशीभित्तिका या सेल्युलोज पासून बनलेल्या असतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.